सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव, महाड येथील वेदिका बिल्डर्स। महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज। महाड बस स्थानकापासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर 1 BHK 2 BHK फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध। प्रत्येक 2 BHK फ्लॅटमध्ये बाथटब असलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट। बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर 77 44 955 955 880 561 8308। घाटकोपर भावेश्वर नगरमधील सुप्रसिद्ध असलेला भावेश्वरचा राजा या मंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून विविध देखावे तयार करून गणेश भक्तांपर्यंत पोहोचवत असतात। भावेश्वरचा राजा यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे। देखाव्यात विष्णूच्या 10 अवतारांसोबत बाप्पाची मूर्ती बोटीवर विराजमान असलेली पाहायला मिळतीये। आमच्या मंडळाचं नाव भावेश्वरचा राजा आहे आणि माझं नाव लिंग आहे आणि 50 वर्षापासून इथं गणपती साजरा करतो। ज्या प्रकारचा देखावा बनवला आहे त्या देखाव्याचे वैशिष्ट्य बाप्पाचं रूप एक वेगळं दिसत आहे। बाप्पाच्या रूपाने या डेकोरेशन संदर्भात आपल्या गणपती बाप्पा ज्या रूपात आहे ते आपल्या विष्णू बाबांच्या रूपात आहे आणि डेकोरेशन आपल्या वेकून आणि कंबोड्याचं वेकून आहे। एकूणच विष्णूचे 10 अवतार पाहायला पाहिजे। अशा पद्धतीचे अवतार आहेत आणि काय आपल्याकडे 10 तसा अवतार आपण घेतलाय। आपण लास्ट इयर जे डेकोरेशन केलेलं त्या बेसावर कुणाल दादा पाटीलने आपल्याला हे मूर्ती सजेस्ट केली आहे। त्या बेसावर आपण 10 अवतार घेतले। 10 अवतार मध्ये तुम्ही पाहू शकता मत्स्य अवतार, वामन अवतार, कृष्ण अवतार, राम अवतार असे 10 अवतार घेतले आणि आपण अंगरवट मंदिर हे बनवलं आहे। आपण देखावा करला आहे। सुवर्ण महोत्सव साजरा करताना सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः हे डेकोरेशन केलं आहे। बाहेरच्या कोणी व्यक्तीने ह्याच्यात पाठ गेला नाही, कुणाच्या ह्याच्यात संबंध नाही, सर्व मंडळाचे कार्यकर्त्यांनी केला आहे। तुम्ही बघू शकता विष्णू अवतार रूपी आहे आणि दागिन्याचा डायमंडवर सर्व कार्यकर्त्यांनीच केलं आहे। इकडंच आहे। संकल्पना कशी सुचली या मंडळाला, आपल्या मंडळाला डेकोरेशन करण्याची संकल्पना कशी सुचली? संकल्पना आपला एक तुम्हाला मी सांगतोय, आपण लास्ट जे 10 अवतारचा देखावा केला तर त्या बेसावर आपण हे 10 अवतार दाखवले आणि त्या बेसवरती आपण हे मंदिर विष्णू भगवानच्या अंगरवट त्याचा देखावा साजर केला आहे। बाप्पा एकंदरीत विराजमान झालेले रूप आहे यंदाचं। विराजमान आहेत कशावर, ऐकून ते कशावरती विराजमान नेमकं त्याच्या संदर्भातली काय माहिती? हे बाप्पा आहे आपले बोटवर विराजमान आहे, त्याच्यावर शेषनाग आहे। हे बाप्पा बोटवरती आहे, त्याच्या संगीत 10 अवतार घेऊन आपण हे देखावा करताना एक बाप्पाच्या विष्णू भगवानच्या रूप अवतरित शांत स्वरूपात देखावा आपण सर्वांना दाखवला आहे। एकूणच गणेश भक्तांपर्यंत काही संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, काय सांगा? सर्व गणेश भक्तांना एवढंच सूचित दाखवला आहे की सेवा ही धर्म आहे। हे स्लोगन घेऊन आपण सुवर्ण महोत्सव साजरा सुरुवात केली। सर्वात प्रथम आपण सेवा दिली आपल्या गावचारात मध्ये पालघरमध्ये। सेकंड सेवा आपण दिली आहे वृद्ध आश्रम मध्ये। तिसरी सेवा चेंबूरच्या ट्रोंबेला अनाथ आश्रम मध्ये। चौथी सेवा दिली आहे टिटवाला मध्ये, वृद्ध आश्रम आणि राजावाडीमध्ये। असे आपण 4 सेवा केली आणि हे सेवा ही धर्म सांगून आपण हे बाप्पाच्या शांत स्वरूपात बाप्पाची मूर्ती विराजमान केली आहे। अगदी शेवटचा प्रश्न, गणेश भक्तांचा या सर्व देखावाला प्रतिसाद कसा आहे? प्रसिद्धी मिळत आहे लोकांना खूप आवडत आहे। लांब पासून लोक इकडे येतात आणि खूप रील बनवतात आणि देखावा यांना खूप चांगला वाटतो। सकाळ 5, 5:30, 6 वाजेपर्यंत सर्वांचा देखावा बघण्यासाठी एकत्र पब्लिक येत आहे, रेग्युलर पब्लिक येत आहे आणि त्यांना खूपच आवडत आहे। ठीक आहे, जय महाराष्ट्र।